हॅलो समजा मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण टॅलीमध्ये स्टॉक जर्नल आणि मॅन्युफॅक्चरिंग कसं रेकॉर्ड करायचं आहे म्हणून बघू. एक्झाम्पल तुमच्या बिझनेसमध्ये काहीतर एक फिनिश्ड गुड्स आहे तर म्हणजे शर्ट्स तुम्ही ते करायला बटन्स, थ्रेड्स, क्लॉथ्स यूज करते ना, ते झाल्यावर फिनिश्ड गुड्स म्हणून एक शर्ट्स रेडी होते. तसं झाल्यावर टॅलीमध्ये कसं स्टॉक जर्नल मेंटेन करायचं आहे म्हणून बघू. मी पहिला ओचस ओपन करते. नेक्स्ट इथे एक ऑप्शन आहे F10 अदर ओचस. ह्याच्यामध्ये स्टॉक जर्नलला शॉर्टकट की आहे Alt F7 एंटर. तुम्ही इथे बघू शकता स्टॉक जर्नलचं स्क्रीन ओपन झालेलं आहे. सोर्स कन्झप्शन म्हणजे हे रॉ मटेरियल्स असते. डेस्टिनेशन प्रोडक्शन म्हणजे हे फिनिश्ड गुड्स असते. ह्याच्यामध्ये तुम्ही आयटम्स घालू शकता. शर्टला एक्झाम्पल थ्रेड्स, quantity 100 and rate 100. Next cloth 2 or cloth 150. Next 120 buttons 50 rate 100 enter. इथे बघू शकता फिनिश्ड गुड्स शर्ट्स. ह्याच्यामध्ये मी क्वांटिटी देते 5. रेट आपल्याला माहिती राहत नाही. जस्ट मी अमाऊंटवर क्लिक करते 36,000. तुम्ही बघू शकता एक शर्ट आपण करायला रेट असते 7,200. असं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग आहे तर टॅलीमध्ये असं एंट्री करू शकता. जस्ट एंटर करून एक्सेप्ट घेते. आता हे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड स्टॉक जर्नल एंट्री झालेलं आहे. बॅक आपण हे एंट्री बघायचं राहील तर स्टॉक समरी तुम्ही बघू शकता. बटन्स किती आहे, क्लॉथ्स, आयटम, शर्ट्स, थ्रेड्स. इन डेप्थ बटन्समध्ये गेलं म्हणजे क्वांटिटी व्हॅल्यू पण बघू शकता आपण. क्लोजिंग किती आहे 350 बस असं तुम्ही बघू शकता टॅलीमध्ये. असं तुम्ही टॅलीमध्ये काय तर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड बिझनेस राहील तर असं एंट्री करून आपण पास करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तर डाऊट्स राहील तर आमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असते, तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू.